आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मार्च महिन्यात गॅसची कमतरता असल्याने मंजूर झालेल्या गॅस लाभार्थ्यांना वितरित करता आल्या नव्हत्या. आता गॅस उपलब्ध झाल्यानंतर युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी आज 17 गॅसचे वितरण करण्यात आले. अरिहंत उद्योग समूहाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अरिहंत समूहाच्या सर्वेसर्वा श्रीमती मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गॅस वितरण करण्यात आले. याप्रसंगी सौ विनयश्री पाटील व सौ धनश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा नेते उत्तम पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून यापूर्वीही हजारो महिलांना गॅस उपलब्ध करून देण्यात आले असून धूरमुक्त स्वयंपाकघराची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. महिलांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे आणि चुलीच्या धुरामुळे होणाऱ्या विविध आजारांपासून त्यांची सुटका व्हावी हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रकाश मडिवाळ यांनी केले. यावेळी बोलताना श्रीमती मीनाक्षी पाटील म्हणाल्या, अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज गरजू महिलांना गॅस देण्यात आले आहेत. महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना धुरापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी श्रीमती मीनाक्षी पाटील यांचा किल्लेदार कुटुंबियांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्नेहल किल्लेदार, ज्योती किल्लेदार, प्रियंका लंबे, जयश्री नवले, राकेश पिरगणावर, राजू पाटील, सुशांत किल्लेदार, अजित पाटील, प्रकाश मडिवाळ, बच्चन मडिवाळ, दर्शन पाटील, ओमकार महाजन यांच्यासह गॅसधारक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ಹಾಗೂ ಅರಿಹಂತ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಉತ್ತಮರಾವ್ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಒಂದು ಸಹಕಾರದಿಂದ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಇಂಡಿಯನ್ ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಹೋದ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ 48 ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಚಿತ ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಈ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ 17 ಜನರಿಗೆ ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರ ಸತತ ಪ್ರಯತ್ನ, ಪರಿಶ್ರಮ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಲಾಭವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ 17 ಜನರಿಗೆ ನಾವು ಮನ್ಕಾಪುರದ ಇಂಡಿಯನ್ ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಅವರ ಹೀಗೆ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಯಶಸ್ಸು ನಮಗೆಲ್ಲ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅವಕಾಶ ದೊರಕ್ತಾ ಇದೆ ಎಂಬ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಸುದಿನ. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು 17 ಜನ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ನಾವು ಈ ಒಂದು ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಅವರ ಸತತ ಪ್ರಯತ್ನ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಅವರು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದರೂ ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಯೋಜನೆಯನ್ನು, ಹೊಸ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಆಗ್ತದೆ. ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಈ 17 ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಗ್ಯಾಸ್ಗಳ ಅನುಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಆ ಗ್ಯಾಸ್ ವಿತರಣೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. सगळ्यांना नमस्कार. उत्तमअण्णा पाटील यांचा वाढदिवस 1 मार्चला असतो आणि त्यानिमित्त आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे असं गॅस वितरणाचा कार्यक्रम करतात. यावेळेला जरा खूपच उशीर झाला आहे. गॅस टंचाईमुळं म्हणा किंवा अनेक कारणं असतात, त्याला तेवढं उपलब्ध नाही झाल्या कारणानं आम्ही गॅस वितरण आता ह्या एवढ्याच ह्याचं माफक प्रमाणात करायला लागलो आहे. गरजूंना त्याचा लाभ व्हावा आणि जरा वेळ पण झाला त्याबद्दल दिलगिरी. असंच प्रत्येक वर्षी त्याच्याकडून हे काम अधिकाधिक ह्याच्यामध्ये व्हावं. आम्ही ह्याच्यात सत्तेत नसतानासुद्धा म्हणजे मुलाच्या ह्या अथक परिश्रमामुळं म्हणा आणि लोकांना समाजकारणाच्या एक बांधिलकीमुळं म्हणा हे कार्यक्रम प्रत्येक वर्षी करत आलेलो आहोत. आणि आजचा हा कार्यक्रम एवढंच मर्यादित आहे, तर थोड्याच महिलांना आम्ही तो करून देऊ इच्छितो, तर तो त्यांनी घ्यावा. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.